संस्थेचे शिल्पकार परमादरणीय भाऊरावांना पाटलांच्या डोंगरा एवढ्या कर्तृत्वाला आणि शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक भूमिकेला मी विनम्र अभिवादन करतो। या आबासाहेब मराठे कॉलेजच्या सेमिनारच्या निमित्ताने उपस्थित असलेले सन्माननीय प्राचार्य हराळे, या सेमिनारचा कोऑर्डिनेटर, बहुआयामी अभ्यासक, महाभारत ते वर्तमान शिवाजी महाराजांचा इतिहासाला आकलनातून मूल्यमापनातून मराठीला समृद्ध करणारे आमचे मित्र डॉक्टर संजय मिस्त्री, डॉक्टर काकडे, डॉक्टर सुतार, डॉक्टर आडे, प्राध्यापक माळी, प्राध्यापिका सूर्यवंशी आणि आपण सर्व इतर सर्व प्राध्यापक आणि माझ्या विद्यार्थी बंधू भगिनींनो, साहित्य आणि मूल्यात्मकता या विषयावरील या सेमिनारचं उद्घाटन आपण संपन्न करत आहोत। साहित्यामध्ये खऱ्या अर्थानं माणसाचं माणूसपण गौरविले जातं, पूजलं जातं आणि ते अधोरेखित केलं जातं। माणसाशिवाय साहित्याची कल्पना ही अशक्य आहे। माणूस अपूर्ण आहे, माणसाला मर्यादा आहेत आणि या मर्यादांची जाणीव प्रतिभा संपन्न लेखकाला, विचारवंतांना, सर्व साहित्यातल्या दिग्गजांना असते। ही अपरिहार्यता, माणूस दुःखी असतो, दुःख अटळ आहे आणि माणसाचं आयुष्य मर्यादित केलेला हा वेदनेचा प्रवाह समजून घेऊन, उमजून घेऊन त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न, त्याच्यावर मात करण्याचा प्रयत्न, निदान दुःखावर फुंकर घालण्याचा प्रयत्न प्रतिभा संपन्न कवी, लेखक, नाटककार, कादंबरीकार करत असतो। मला अभिमान वाटतो या संस्थेचा। या संस्थेनं कोट्यावधी अशा प्रकारची रुपये आणून या ठिकाणी इमारतीचं नवीन जाळं विणलं। 35 एकरच्या परिसरामध्ये शेकडो आंब्याची झाडं लावली आणि एक निसर्ग सुंदर अशा प्रकारचं महाविद्यालयाचं वातावरण आपल्या अभ्यासासाठी आपल्या सभोवताली निर्माण केलेलं आहे। मी समाधान व्यक्त करतो, या महाविद्यालयामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी विद्यार्थिनी, हिंदू, दलित, मुस्लिम किंवा आदिवासी अशा सर्व जाती धर्माचे विद्यार्थी गुण्या गोविंदानं, समतेनं एकत्र नांदतात, राहतात। असं चित्र साहित्याला अपेक्षित असतं। भारत हे असा सर्व धर्माच्या लोकांनी संपन्न असलेला अशा प्रकारचा आनंदित लोकांचा देश असावा। विश्व सुद्धा सर्व माणसाच्या सुखाने आनंदाने न्हाऊन निघावं, ही अत्यंत उदात्त अशा प्रकारची कल्पना ज्ञानेश्वर महाराजांनी आणि सर्व संतांनी अधोरेखित केलेली आहे, आपल्या काव्यातून मांडली। मराठीचा वैभव काळ तर संबंध संत साहित्यातून निर्माण झालेला आहे। संत साहित्याच्या जाणीवा व्यापक आहेत, उदात्त आहेत। सर्व पृथ्वीवरच्या संसारी माणसांना किंवा जगाला पोटात घेणारा संत साहित्य आहे। त्यांची व्यापक जाणीव संतत्वानं भरलेली असल्या कारणानं प्रत्येक माणूस संताला भावतो आणि तो माणसाची पूजा करतो। देवात्वाच्या ध्यासामध्ये असणारे संत माणसाच्या भल्यासाठी, कल्याणासाठी रमतात। हेच मराठी साहित्याचं प्रमुख लक्षण आहे। जगातलं साहित्य निर्माण होत असताना याच प्रेरणा, मानवतावादी प्रेरणा, समतावादी प्रेरणा, अहिंसावादी प्रेरणा संबंध जगातल्या साहित्याच्या निर्मितीला कारण ठरलेले आहेत। साहित्य जे श्रेष्ठ असतं ते क्रौर्य कधीही शिंपडत नाही। साहित्य, शुद्ध साहित्य कधीही विष पेरणी करत नाही। अमृताची पेरणी, चांगुलपणाची पेरणी, मानव्याची पेरणी सर्व साहित्याचा गाभा असतो, आत्मा असतो। किंबहुना तोच ध्येयवान प्रत्येक साहित्यिक जपत असतो आणि म्हणून साहित्याच्या एकूण परंपरेमध्ये समतानिष्ठ साहित्याला, मानवतानिष्ठ साहित्याला निर्णायक अशा प्रकारचं महत्व प्राप्त झालेलं आहे।
मित्रहो, मराठी साहित्याची परंपरा तर कुसुमाग्रजासारख्या, विंदा करंदीकरासारख्या किंवा नाटककार तेंडुलकर, आचार्य अत्रे, आळतेकर अशा अनेक नाटककार आणि कादंबरीकारांनी, प्र.वा. दिघे, कवठेकर, माडखोलकर किंवा एकूण सगळ्या कादंबरीकारामध्ये फडके, खांडेकर या साहित्यिक कृतीच्या माध्यमातून या सर्वच साहित्यिकांनी जनजागरण केलेलं आहे, उद्बोधन केलेलं आहे, मनाचं रंजन केलेलं आहे. आणि म्हणून हे मराठी साहित्य जगामध्ये निश्चितपणे प्रसिद्ध आहे. ज्या मराठी साहित्याचा अनुवाद झाला, इंग्रजीमध्ये जे साहित्य निर्माण झालं, त्यामध्ये हा विचार पोहोचला. ज्ञानेश्वराचा संतत्वाचा विचार पसायदानाच्या रूपानं जगभर पोहोचलेला आहे. त्या साहित्याच्या पसायदानाला कुठलंही वर्तुळ बंदिस्त करू शकत नाही. जो जे वांछिल तो ते लाभो, प्राणी जात असं म्हणणारा ज्ञानेश्वर हा सर्व संतांना आदरणीय आहे, वंदनीय आहे. म्हणून 18 पगड जातीचे संत, गोरा कुंभार असो, नामदेव, संत नामदेव असो, चोखा मेळा असो किंवा बहिणाबाई असो, मुक्ताबाई असो, संत एकनाथ तुकाराम असतील, या संताचा शिरोमणी म्हणून ज्ञानेश्वराचं साहित्य, कवित्व हे अत्यंत वंदनीय अशा प्रकारचं ठरलेलं आहे. तशा प्रकारचं साहित्य मुस्लिम धर्माच्या सुद्धा मराठी साहित्यामध्ये आपल्याला प्रतिबिंब पडलेलं दिसतं. जावेद पाशा, इक्बाल मिन्ने, प.म. शहाजिंदे, मुबारक शेख अशा अनेक लेखकांनी आपल्या तुमच्या रत्नागिरीचा, चिपळूणचा, मुझफ्फर हुसेन अशा अनेक कलावंतांनी मराठी साहित्यामध्ये योगदान दिलेलं आहे. हे साहित्य सुद्धा मुस्लिम प्रतिभावंताचं असलं तरी सुद्धा ते राष्ट्रीय स्वरूपाचं आहे. मुस्लिम साहित्यातल्या राष्ट्रीय जाणीवा आपल्याला समजून घेता आल्या पाहिजे. मातृभूमी लिहिणारे मुझफ्फर हुसेन यांच्या आपल्या आईवरती, आपल्या मातृभूमीच्या कणाकणावरती या माणसाचं प्रेम आहे. शहाजिंदे महम्मद पैगंबरासह गांधी आणि आंबेडकरांना वंदन करतात. जावेद पाशा सर्व हिंदू महापुरुषांची आणि एकूण सगळ्या धर्मातल्या अत्यंत हायलाईटची बेरीज करतो आहे. हे साहित्य मानवतावादी साहित्य आहे. ख्रिश्चन साहित्य आदर दिब्रिटो किंवा तुमचे संपादक, ज्ञानोदयचे संपादक अशोक आंग्रे सारखी माणसं आपल्या साहित्यातून व्यापक विचाराची पेरणी करत असतात. आणि म्हणून धर्म कोणकोणता असो, वेगळाही असला तरी त्या धर्माच्या प्रेरणेतून निर्माण झालेलं मराठी साहित्य, इंग्रजी साहित्य हे मानवतावादीच आहे. जिथे साहित्य संकुचित होतं, जिथे प्रतिभावंताची प्रतिभा एका धार्मिक वर्तुळामध्ये बंदिस्त होते, तिथे ते साहित्य उणावतं, तिथे त्या साहित्याची मर्यादा असते. जे साहित्य समता विरोधी आहे, मानवता विरोधी आहे, मूल्यात्मक अशा प्रकारच्या परंपरेच्या विरुद्ध भूमिका घेतं, ते साहित्य या पदवीला, संकल्पनेला अत्यंत अपात्र ठरत आहे. आणि म्हणून नव्या साहित्यिकांनी आपल्या जीवनामध्ये हे संबंध अधोरेखित करत, विचार अधोरेखित करत असताना सत्यनिष्ठ विचार, मानवनिष्ठ विचार व्यक्त केला पाहिजे. अशी कविता मराठीमध्ये आहे. कुसुमाग्रजांची कविता, एकीकडे ते आदिवासी म्हातारी बाईचं दुःख मांडतात, दुसरीकडे गरजा जय जयकार क्रांतीचा अशा प्रकारचा क्रांतीचा जय जयकार करतात. दलित आणि आदिवासी साहित्याचं स्वागत करतात. ही आमच्या केशवसुताची भूमिका सुद्धा. मुजोरा उपासमारीची पाळी, अस्पृश्याचा प्रश्न या संदर्भामध्ये ब्राह्मण जाती जन्मलेला केशवसूत अस्पृश्यांच्या वेदनेपर्यंत, मजुराच्या वेदनेपर्यंत जाऊन पोहोचतो. आणि हे वेदना मुक्तीचं अत्यंत सुंदर अशा प्रकारचं काव्य केशवसुताच्या कवितेतून जन्माला येतं. तुमच्याच परिसरामध्ये, मालगुडच्या परिसरामध्ये हा कवी जन्माला येतो आहे. आणि ही आधुनिक कवितेची परंपरा पुढे अनेक कवीच्या माध्यमातून नारायण सुर्वे, नामदेव ढसाळ, दलित साहित्य, आदिवासी साहित्य अशा प्रकारे वाढत झाली, विकसित झालेली आहे. विशेषतः वारू सोनवणे आदिवासी कवितेतला विनायक तुमराम सारखा कवी, तुकाराम रोंगटे सारखा साहित्यिक, माधव सरकोंडे सारखा कवी किंवा प्रभू राजगडकर सारखा कुसुम आलाम किंवा उषा किरण अत्राम अशा महिला सुद्धा, आदिवासी महिला आपल्या साहित्यामधून अभिव्यक्ती करत असताना मानव्याची अभिव्यक्ती करतात. अन्यायाच्या विरुद्ध तो त्यांचा आवाज बुलंद होतो. बंधुतेचा विचार ते मांडू पाहतात.
आणि म्हणून साहित्याच्या सर्व प्रवाहामध्ये अशा प्रकारचा व्यापक विचार जाणवतो आपल्याला दिसतो. आणि म्हणूनच हे साहित्य विश्वव्यापी साहित्य होतं. मित्र हो, इंग्रजी साहित्यामध्ये सुद्धा अत्यंत महत्वाचे अशा प्रकारचे वेगवेगळे प्रवाह, निसर्ग कविता, प्रेम कविता, आध्यात्मिक कविता, गूढ कविता, राष्ट्रीय स्वरूपाची कविता, मानव्याची कविता आपल्याला संबंध निर्माण झालेली आपल्याला पाहतो. 100-200 वर्षाचा कालखंड इंग्रजी साहित्याचा जर आपण पाहिला तर शेक्सपियर हा त्यातला मानबिंदू आहे. त्याची नाटकाने शेक्सपियर कविता सुद्धा लिहिली आहे. जवळजवळ 142 सुनीत त्याची प्रसिद्ध आहे. आपण शेक्सपियरला फक्त हॅम्लेटच्या रूपानेच पाहतो आहोत. हा मर्यादित अशा प्रकारचा शेक्सपियर आहे. त्याच्यातला कवी जाणून घेण्यासाठी त्याचा मूलतः अभ्यास करणं आवश्यक आहे. मानवी जीवनामध्ये चिरंतन अशा प्रकारचं सत्य, गूढ अशा प्रकारचा गुंता, मनातला द्वंद्व आणि मनातल्या शंका कुशंका, एकूण जो गुंता झालेला असतो मनाचा, तो उकलण्याचा प्रयत्न करणारा शेक्सपियर. इंग्लंडचा नकाशा ओलांडून जगभर पसरलेला शेक्सपियर, कवी म्हणून गाजलेला अत्यंत महत्वाचा प्रतिभावंत अशा प्रकारचा नाटककार कवी शेक्सपियर, सर एडमंड स्पेन्सर याच्या वाटेवरनं शेली, किट्स, बायरन अशा प्रकारची ही माणसं कवी त्याच्या वाटेनं गेलेले आहेत. आणि एकूण सगळ्या जीवनाचा अर्थ शोधत असताना या कवीने आपापल्या कविता जन्माला घातलेल्या आहेत. सर वॉल्टर रॅले हा इतिहास कवी म्हणून, इतिहासातला संशोधक कवी म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांनी ऐतिहासिक वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला. हा लढवय्या दर्यावर्दी अशा प्रकारचा लढवय्या कवी होता. हे महत्वाचं आहे. वेगवेगळ्या भूमिकेतून जगणारी हे कवी मंडळी अत्यंत चमत्कारिक आणि अत्यंत नाट्यपूर्ण अशा प्रकारचं जीवन जगतात. त्यांच्या खाजगी जीवनाशी आपल्याला कर्तव्य नाही, पण त्यांची कविता जगाला कवेत घेते, मानवतेला पोटात घेते आणि वेगवेगळ्या अंगानं माणसाच्या मनाचे, अंतरंगाचे पापुंद्रे हे शोधून काढतात. कुणी निसर्गाच्या दिशेनं आपल्या कवितांची जाणीव व्यक्त करतं, कुणी अध्यात्माच्या, देवाच्या रूपानं अध्यात्माची संबंध मांडणी करतात. त्याचबरोबर बेन जॉन्सन यांनी आध्यात्मिक अशा प्रकारची उपासात्मक अशा प्रकारची नाटकं लिहिलेली आहेत. उपास ही शैली अत्यंत महत्वाची. अत्र्याने आपल्याकडे तशा प्रकारची नाटकं लिहिलेली आहेत. आणि शेक्सपियरचं जसं नातं ते सांगू पाहतात तसं हा जॉन्सन तुमच्या जॉन डनशी त्याचा कवितेचा संबंध आहे. दोन परंपरेशी जोडणारा हा माणूस मला अत्यंत महत्वाचा वाटतो. जॉन डन यांनी मेटाफिजिकल अशा प्रकारच्या काव्याचा जनक म्हणून या जॉन डनला मान्यता मिळालेली आहे. गूढता, जीवनामधलं अत्यंत अज्ञात असणारं जग, मनाच्या पलीकडलं, बुद्धीच्या पलीकडलं अज्ञात जग शोधण्याचा, संशोधन करण्याचा त्याने प्रयत्न केला. मिल्टनचं तर ते महाकाव्य अत्यंत प्रसिद्ध आहे. पॅराडाईस लॉस्ट हे महाकाव्य आपल्या रामायण महाभारताच्या तोडीचं महाकाव्य आहे. महाकाव्याची निर्मिती जगाच्या पाठीवरती अनेक ठिकाणी झालेली आहे. त्या सर्व प्रतिभा अत्यंत वंदनीय आहे. त्या महाकाव्यावरती फक्त इंग्लंडचा अधिकार नाही, तर त्या महाकाव्यावरती आपल्या सर्व जगाच्या मानवतेचा अधिकार आहे. कारण लिटरेचर हे सगळ्या जगाची संबंध मालकी असते. जगावरती त्याचा अधिकार चालतो. जगातली मानवता प्रभावित करण्याचं सामर्थ्य या महाकाव्याच्या लेखकामध्ये असतं. आणि म्हणूनच या संबंध राजकीय प्रक्षुब्धता त्यांनी प्रकाशित केली. आपल्या महाकाव्यातनं या संबंध एक ध्येय वेळ त्याने निर्माण केलेला आहे. स्वातंत्र्याचं वेळ त्याचं निर्माण झालेलं होतं. आणि म्हणून स्वातंत्र्याला वाहिलेली कविता या मिल्टनने आपल्याला दिलेली आहे. अलेक्झांडर पॉप याच्या काव्यातनं सुभाषित निर्माण होतात. एक एक ओळ म्हणजे सुभाषित, भिंतीवर लिहावं आणि आपल्या अंतःकरणामध्ये लिहून ठेवावं अशा प्रकारचे सुभाषित एका काळावरती 100 वर्षाच्या कालखंडावरती ज्याच्या नावाची मुद्रा, कर्तृत्वाची मुद्रा उमटली असा हा अलेक्झांडर पोप हा महत्वाचा अशा प्रकारचा कवी आहे. विल्यम ब्लेक हा गूढवादी अशा प्रकारच्या जाणीवा आपल्या काव्यातून व्यक्त करतो. मी कवितेचीच उदाहरणं देत असलो तरी सुद्धा नाटककार आहेत, कादंबरीकार आहेत. तुमच्या डोस्टोव्स्की सारखा कादंबरीकार आहे किंवा गॉर्की सारखा कादंबरीकार, मदर लिहिणारा माणूस. आईचं मोठेपण आपणच जाणतो असं नाही. साने गुरुजी तर आईचं महत्व जाणतातच, परंतु अनेक यशवंत कवी माधव ज्युलियन यांनी आई गौरविली आपल्या कवितेतून. परंतु हा जो वर्ड्सवर्थ आहे किंवा दुसरे जे कवी आहेत त्यांनी टॉर्कीनं सुद्धा आईचं महत्व रंगवलं निश्चितपणानं. त्याचबरोबर वर्ड्सवर्थची निसर्ग कविता हा अनेक
कवीचा प्राण आहे आणि रसिकांचं ते भान हिरावून घेणारा अशा प्रकारचा हा कवी आहे. निसर्ग कविता म्हणजे वर्सवर्थ इतकं समीकरण रसिकांच्या मनामध्ये, समीक्षकांच्या मनामध्ये रुजलेला आपण पाहतो. कोलरीज हा कवी रोमॅन्टिक युगाला जन्म देणारा कवी आहे. हा रोमॅन्टिक कवितेचा जनक असंच याला कोलरीजला म्हटलं जातं. आणि मग ती रोमॅन्टिक कविता मराठीमध्ये माधव चिलेला तांबे अनेक प्रकारचे कवी त्यातून प्रेरणा घेऊन जन्माला आलेले आहेत. बायरन सारखा कवी प्रेम कविता लिहितो, नवा पांडा त्याच्यामध्ये निर्माण करतो, नवीन वळण देतो. आणि म्हणून इंग्रजी साहित्य आणि मराठी साहित्याच्या या चर्चासत्रामध्ये या संबंध जागर प्रबोधन करण्याच्या दृष्टीनं ही संबंध कवी लोकांची, प्रतिभावंत कवी लोकांची मालिका आपल्याला गौरवावी लागेल. जॉन कीट्स यांनी ब्युटी इज ट्रूथ अँड ट्रूथ इज ब्युटी इतकं महत्वाचं समीकरण, जगातलं सौंदर्य तेच आणि सत्य ही तेच. जे सत्य आहे ते सुंदर आहे, जे सुंदर आहे ते सत्य आहे. सत्य कधीही कुरूप नसतं, सत्य कधीही घातक नसतं, सत्य कधीही विकृत नसतं. आणि म्हणून सत्याला अर्पण केलेली प्रतिभा या कवीच्या रूपानं जन्माला येते. आणि म्हणून जॉन कीट्स आपल्या जगातल्या सॉक्रेटिसच्या परंपरेतला हा एक सुंदर अशा प्रकारचा कवी. सत्याचे प्रयोग करणारे महात्मा गांधी, सत्याच्या प्रयोगामध्ये आपली संबंध संस्था निर्माण करणारे सत्यशोधक महात्मा फुले, सत्याच्या पूजेमध्ये अर्पण करणारा आपण महात्मा बसवेश्वर, ही संबंध भारतीय परंपरेतल्या वेगवेगळ्या ईश्वरवादी लोकांची ही संबंध परंपरा आहे. बुद्ध हा निरेश्वरवादी आहे, पण तो सत्यनिष्ठ आहे. तो सत्याचीच पूजा मानतो, सत्याचा ध्यास पेरतो, ते मानवनिष्ठ सत्य बुद्ध व्यक्त करतो. महावीराची अहिंसावादी भूमिका ही सुद्धा सत्यनिष्ठ आहे. सत्य आणि अहिंसा एकमेकाचे नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणून भारतीय मानदंडाच्या पातळीवरती विचार करताना आपण ही संबंध भूमिका, व्यापक भूमिका समजून घेण्याचा प्रयत्न करूया. साहित्याला कुठलाही देश मर्यादा घालू शकत नाही. साहित्य एका देशाचं नसतं, एका प्रांताचं नसतं आणि एका भाषेत जरी निर्माण झाला असलं तरी त्या भाषेपुरतच त्याचा प्रभाव आणि त्याचं कार्यक्षेत्र मर्यादित नसतं. साहित्य विश्व साहित्य अशा प्रकारच्या संकल्पनेतून साहित्याची निर्मिती होत असते. तशी झाली तरच ते साहित्य श्रेष्ठ अभिजात प्रकारचं असतं. आणि म्हणून साहित्याच्या पातळीवरती विचार करताना आपल्याला टेनिसनचा राजकवी आणि लोककवी होण्याचा मान आपल्याला समजून घेतला पाहिजे. त्याचबरोबर ब्राउनिंग सारखा कवी ग्रेस मधल्या दुर्बोध कविता सारखा तो कविता लिहितो. आपल्याकडे मराठी जसा ग्रेस आहे त्याची कविता समजतच नाही, पण ती प्रतिमांच्या भाषेत बोलते. तशा प्रकारची प्रतिमांची भाषा या ब्राउनिंगनं आपल्या कवितेमध्ये वापरलेली आहे. म्हणून दुर्बोध कवी म्हणून त्याचा उल्लेख केला जातो. मित्र हो, इलेटनं अर्ध्या जगाचं लाडकेपण अशा प्रकारचं सिद्ध केलेलं आहे. जगातल्या अर्ध्या भागामध्ये इलेट प्रसिद्ध राहावा, तो लोकप्रिय असावा, हे इलेटच्या कवितेचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. संबंध माणुसकीचा आकांत त्याने आपल्या कवितेमध्ये पेरला. त्याचबरोबर संबंध उपासमार दुष्काळामधली असेल, वेगवेगळ्या संदर्भातली असेल, ही उपासमार सुद्धा त्याने आपल्या काव्यामध्ये पकडलेली आहे. आणि म्हणून महायुद्धानंतर दुसरं महायुद्ध झालं, पहिलं महायुद्ध झालं, त्या महायुद्धानंतरची संबंध अगतिकता, पश्चाताप झालेली मानवताची होरपळून निघते. दुःखातून होरपळून निघालेल्या मानवतेचा कैवार या इलेटनं घेतलेला आहे. आणि त्याच्या साहित्यामध्ये हा पश्चाताप व्यक्त होतोय. माणसाचा कळवळा व्यक्त करणारी कविता ही व्यापक अर्थानं जगाची कविता होऊन जाते. कविता ही अर्थ काढायचा विषय नाही. समीक्षकांचा कवितेचा दृष्टिकोन अर्थ शोधण्याचा असतो, पण त्याच्या मतानं कविता ही फक्त अनुभवाची गोष्ट आहे. या दृष्टीनं ही संबंध पाश्चात्य जगातली मंडळी, विशेषतः इंग्लंडमधली संबंध इंग्रजी भाषेतली मंडळी अत्यंत महत्वाचं अशा प्रकारचं काम करतात. मित्र हो, बेंजामिन मोलाइस हा दक्षिण आफ्रिकेतला काळ्या लोकांचा कैवारी कवी आहे. काळ्या लोकांची उपासना, काळ्या लोकांवरचा अन्याय दूर करण्यासाठी हा मरता मरता जाताना आपल्या काळ्या लोकांच्या मुक्तीची गाणी गात राहिला. तो बेंजामिन मोलाइस हा प्रसिद्ध अशा प्रकारचा जागतिक स्वरूपाचा कवी आहे. इंग्रजीमध्ये त्यांनी कविता लिहिलेली आहे. त्याचबरोबर निग्रो साहित्याचा आत्मा आणि दलित साहित्याचा गाभा ह्या समांतर आहे. निग्रोवरती जो गोऱ्या लोकांनी अन्याय केला, त्यातून जे अमेरिकन साहित्य निर्माण झालं, ते साहित्य आपल्याकडल्या दलित साहित्याच्या जाणीविषयी मिळतं जुळत आहे. आणि म्हणून ही संबंध साहित्याच्या परंपरा लक्षात घेत असताना जगामध्ये अन्याय होतोच. माणसाचं जनावर उफाळतं आणि ते संबंध चौफेर उधळतं. अशा उधळलेल्या जनावराला आवर घालण्यासाठी माणसाची अंतःप्रेरणा उपयोगी ठरते.
धर्म उपयोगी पडतो, संबंध संस्कार उपयोगी पडतात, साहित्य उपयोगी पडतं. हे साहित्य माणसातलं पशुत दाबण्याचा प्रयत्न करतं. धर्म माणसाच्या विकारावरती उत्तर आहे, पण धर्माचं स्वरूप आज बिघडलेलं आहे. हिंदू धर्माचं स्वरूप विकृत झालेलं आहे. इस्लाम मधल्या दहशतवादी जे लोक आहेत ते मोहम्मद पैगंबर साहेबांचा इस्लाम त्यांनी हायजॅक केलेला आहे आणि निरापराध माणसाला ते गोळ्या घालून ठार मारतात. पाकिस्तानची मलाला नावाची मुस्लिम मुलगी जी विद्यार्थिनीला शिक्षण देऊ इच्छिते तिला डोक्यावरती गोळ्या घातल्या मुस्लिम दहशतवाद्यांनी. हा खरा इस्लाम नाही. पैगंबराचा इस्लाम हा सर्वस्पर्शी इस्लाम आहे. कुराण हे फक्त मुसलमानांचा ग्रंथ नाही, तो माझाही ग्रंथ आहे. तो जगातल्या कुठल्याही शांततावादी माणसाचा, समतावादी माणसाचा तो ग्रंथ आहे. मोहम्मद पैगंबर प्रेषित हे मुसलमानांचे नाही, ते माझेही मला वाटतात. असं वाटणं हेच मोहम्मद पैगंबरांचं मोठेपण आहे. त्या मोठेपणामध्येच त्याचं रहस्य दडलेलं आहे. समतावादी इस्लाम, शिक्षणवादी, ज्ञानवादी इस्लाम. इक्रा म्हणजे पहिली आयात कुराणची इक्रा नावाची. मुस्लिम मुली माझ्या भगिनी आहेत ते सांगतील कुराणच्या पहिली आयात कोणती? इक्रा. इक्रा म्हणजे ज्ञान घ्या, शिक्षण घ्या, शिका, असं ज्ञानाचं समर्थन करणारा इस्लाम. ज्ञानाच्या संबंध परंपरेत निष्ठा वाहिलेला मोहम्मद पैगंबरांची भूमिका ही अत्यंत स्त्री पुरुष समतेची भूमिका आहे. आणि म्हणून मुस्लिम स्त्रीच्या, विशेषतः मातेच्या पायामध्ये स्वर्गाचं अस्तित्व असतं, मातेच्या पायामध्ये स्वर्ग असतो असं सांगणारा इस्लाम हा मला वंदनीय आहे, मला निश्चित महत्वाचा वाटतो आहे. आणि म्हणून या इस्लाम मधल्या चांगल्या गुणवत्तेची, चांगल्या मूल्यांची आम्हाला स्वीकारता आलं पाहिजे. हिंदू मुसलमानांचे संघर्ष त्यातून बाद होती. हिंदूतलं चांगुलपण मुसलमानाने घ्यावं आणि मुसलमानातलं चांगुलपण हिंदूंनी घ्यावं, अशा प्रकारची संवादाची भूमिका या दोन धर्माच्या, ख्रिश्चन धर्मातला येशू ख्रिस्ताचा हुतात्मा बलिदान हे अत्यंत जगामध्ये प्रसिद्ध आहे. मारेकरी येशू ख्रिस्ताला मारत असताना, हे ईश्वरा या मारेकऱ्याला तू क्षमा कर, हे काय करतात त्याला कळत नाही. आपल्या स्वतःच्या मारेकऱ्यांना ईश्वराला क्षमा कर म्हणणारा अशा प्रकारचा येशू ख्रिस्त जगामध्ये पहिला माणूस आहे. आणि म्हणून या येशू ख्रिस्ताचं बलिदान, येशू ख्रिस्ताचं संबंध ख्रिश्चन धर्मापुरता मर्यादित नाही. मदर तेरेसा फक्त ख्रिश्चन धर्मापुरती मर्यादित नाही. मदर तेरेसा लोकांची सेवा करायची, साता समुद्रापलीकडून भारतात आली आणि तिच्या सेवेला अत्यंत मोठे एक रान मिळालं. कुठल्याही धर्माची माणसं, पेशंट, रोगी, महारोगी, अनाथ, अपंग, आंधळे, पांगळे, रस्त्यावरचे, उकिरड्यावर पडलेले, रोग होऊन उकिरड्यावर पडलेल्या लोकांना ती आपल्या घरी घेऊन जायची, आश्रमात घेऊन जायची आणि मदर तेरेसा आपल्या हाताने त्याला मलमपट्टी लावायची, त्याचबरोबर त्याला औषधं द्यायची आणि त्यांचं मरणं आणि जगणं सुसह्य करायची. मरण्यापूर्वी त्याला आनंद वाटावा अशा प्रकारची अवस्था मदर तेरेसानं निर्माण केली. आणि म्हणूनच मदर तेरेसाला शांततेचं नोबेल मिळालेलं आहे. ते ख्रिश्चन धर्माची नन म्हणून त्याला मिळालेलं नाही. मानवतेची सेवा करणारी ही मदर तेरेसा, निश्चितपणे मदर तेरेसाला नोबेल मिळालं आणि भारत सरकारनं भारत रत्न हा पुरस्कार देऊन त्याचा सन्मान केला. ही अत्यंत मोठी गोष्ट आहे. सर्व नोबेल पारितोषिक विजेते विद्वान, सेवक शांततावादी आहेत, मानवतावादी आहेत, समतावादी आहेत आणि म्हणून ते सत्य, सौंदर्य आणि शिवाच्या पूजेत रमणारे अशा प्रकारचे आहेत. ते संबंध नायक व्हावेत, आपल्या साहित्याचे नायक व्हावेत, या दृष्टीने त्यांचा विचार मला महत्वाचा वाटतो. इंग्रजी साहित्यातल्या भारतीय परिप्रेक्षामध्ये अनिता देसाई असतील, के नारायण काळे असतील, नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरूची डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक आपल्याला माहित आहे. आपण भारतीय संबंध परंपरेचा सार्थ अभिमान बाळगणारे पंडित जवाहरलाल नेहरू, समाजवादी नेहरू, विज्ञानिष्ठ नेहरू, विवेकवादी नेहरू, राजकारणाच्या पातळीवरती आज कुठेतरी थोडं त्यांच्यावर टीकेचे धनी होत आहे. नेहरूने या देशाचा घात केला म्हणण्याची परंपरा आज सुरू होते आहे. ही वाईट अशा प्रकारची दुर्दैवाची गोष्ट आहे. राजकारण संकुचित झालंय, राजकारण क्रूर झालेलं आहे आणि संबंध या क्रूर व्यवस्थेमध्ये सत्य कोलमडून पडतं की काय अशा प्रकारची भीती निर्माण झालेली आहे. राजकीय व्यवस्था भ्रष्ट झाली असताना, राजकीय व्यवस्था दिशाहीन झाली असताना या संबंध पातळीवरती, या देशाच्या पातळीवरती संबंध संस्कृतीचा आत्मा हरावत चाललेला आहे. लोकशाहीची मूल्य संबंध पायदळी तोडवली जात आहे. संविधानाची पवित्रता अत्यंत धोक्यात आलेली आहे आणि म्हणून संविधानाच्या संरक्षणासाठी, संविधानाचे मूल्य साहित्याच्या पातळीवरती अधोरेखित करण्यासाठी
आपल्याला राष्ट्रभक्त व्हायला पाहिजे. मानव भक्त झाल्याशिवाय राष्ट्रभक्त होता येत नाही. विश्वाची संस्कृती आपल्याला जपली पाहिजे. राष्ट्राची संस्कृती ही आपल्याला महत्वाची वाटते. युनोचा जाहीरनामा ज्या मूल्यावर आधारलेले आहे ती मानवतावादी मूल्य जगामध्ये अत्यंत प्रसिद्ध आहे. सर्व राष्ट्र एकत्र यावे. पृथ्वी हे कुटुंब आहे आणि या कुटुंबातल्या सर्व धर्माचे लोक हे संबंध भाऊ भाऊ आहेत. इस्लाम सांगतो, पैगंबर सांगतात की मुस्लिम धर्मामध्ये एकच बाप आणि एकच आईचे आपण सर्व लेकरं आहोत. जगातली कोटी कोटी 700 कोटीची लोक जनता सुरुवातीला एकच बाप आणि एकच आई यांची लेकरं आहेत. नंतर मग हिंदू, ख्रिश्चन, मुसलमान, बौद्ध असे झालेले आहेत. आणि म्हणून ईश्वरवादी मानवतावाद एक आहे आणि निरेश्वरवादी मानवतावाद आहे. देव माना की न माना तुमच्या स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. पण बुद्ध आणि महावीरांनी ईश्वर मानलेला नाही, पण माणूस मानतात. आणि हिंदू, इस्लाम आणि ख्रिश्चन हे ईश्वर मानतात आणि ईश्वराच्या अटीमध्ये माणसाचं माणूस पण ते जपतात. सगळ्या संतांनी माणसाच्या माणूसपणाला कुरवाळलं, पोटात घेतलं. सगळे संत, गाडगे बाबा असतील, तुकडोजी महाराज असतील किंवा सुफी संत असतील, निजामुद्दीन आलोई अशा प्रकारचा संत असेल, तुमचे ख्रिश्चन संत आहेत. मदर तेरेसा सुद्धा मेल्यानंतर तिला संत पद मिळालेलं आहे. अशी संत माणसं जगामध्ये पुष्कळ आहेत आणि हे सर्व धर्मामध्ये आहेत. सर्व धर्मामध्ये चांगुलपण आहे, सर्व धर्मामध्ये विकृती आहे, सर्व धर्मामध्ये वाईट पण आहे. ते बाजूला काढावं लागेल, विवेकानं मूल्यमापन करावं लागेल. हिंदू धर्मातली जाती व्यवस्था ही खतरनाक शोषण व्यवस्था आहे. ती आपल्याला बदलल्याशिवाय हिंदू धर्माचं शुद्धीकरण होणार नाही. हे इस्लाम बद्दलची गैरसमज, मुस्लिमाबद्दलचे संबंध, अत्यंत अज्ञान हिंदू धर्मात वाढलेलं आहे. ते बरोबर नाही, देशाला घातक आहे. हिंदू धर्म जर शुद्ध स्वरूपात आपण अवलंबिला तर दुसऱ्या धर्माचं स्वातंत्र्य त्याला मान्य. मोहम्मद पैगंबरांनी सुद्धा सर्व प्रार्थना स्थळामधला देवाचं पवित्र स्थान हे प्रमाण मानलेलं आहे. मुसलमान ज्या देशात जन्माला येतो त्या देशातली माती आणि संस्कृती त्याला वंदनीय असली पाहिजे, तरच तो मुसलमान खरा मुसलमान, नाहीतर खरा मुसलमान नाही. ही मोहम्मद पैगंबराची शिकवण आहे. आणि म्हणून धर्म शुद्ध अशा प्रकारच्या स्वरूपात आपण स्वीकारला पाहिजे. मूळ स्वरूपातला धर्म जर गूढ असेल, जर चमत्कारिक असेल, अंधश्रद्धाळू असेल तर तेवढा भाग बाजूला काढायची ताकद, विवेकबुद्धी आपल्या नव्या पिढीमध्ये असली पाहिजे. बौद्ध धर्मातला विकृती असेल, कर्मकांड असेल, हिंदू धर्मातलं ब्राह्मणी कर्मकांड असेल, याला बाजूला सारण्याची आवश्यकता आहे. अपप्रवृत्तीवरती मात करण्याची तयारी सर्व धर्माची आहे का? तरच ते धर्माच्या मूल्याची संबंध अभिव्यक्ती साहित्यातून घडेल. आणि जगातलं सर्वश्रेष्ठ साहित्य हे धर्माच्या संवाद सहजीवनाला महत्व देतं. एकत्र राहायचंय. भारताचा नकाशा हा 20 कोटी मुसलमानांचा, 14 कोटी आदिवासींचा आणि बाकीच्या सगळ्या धर्माचा 80 कोटी हिंदूंचा अशा प्रकारचा आहे. 2-4 कोटी अशा प्रकारचे ख्रिश्चन आहे. ही सर्व माणसं एकत्र नांदावीत कशी, सुखानं कशी नांदतील, त्याच्या भाकरीचा प्रश्न, शिक्षणाचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न कसा सुटेल, हा प्रश्न राजकारणी लोकांनी सोडवणार नाही. साहित्यिकांनी आपला विवेक जागृत ठेवून या संबंध धार्मिक संस्थेमध्ये आपल्याला विवेक पेरला पाहिजे. सत्याची पेरणी आवश्यक आहे. सर्व धर्मातलं चांगुलपण जर घेतलं तर सर्व धर्माच्या अनुषंगानं एक संवादपूर्ण वातावरण निर्माण होईल. जगा आणि जगू द्या हे तत्वज्ञान सर्व धर्मांनी अंगीकारलं पाहिजे. एक धर्म श्रेष्ठ नसतो, दुसरा धर्म दुय्यम मानता येत नाही. आणि म्हणून धर्माच्या भांडणामध्ये जेवढं वाटोळ झालं जगाचं, तेवढं कुठल्याही लढायामध्ये झालं नाही. माणसानं माणसाचं रक्त सांडलं, माणसाच्या उरावर बसून गळे कापले धर्माच्या नावानं. आता गळा कापून आपल्याला भागणार नाही, गळ्यात गळा घालून माणसाचं गीत माणसाच्या जगात माणसाच्या साक्षीनं लढण्याची गरज आहे. आणि म्हणून या बाबतीत विचार करताना मित्रहो, संबंध विश्वात्मक जाणीव जी संतांनी व्यक्त केली, जी सुधारकांनी व्यक्त केली, जी सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली, त्या जाणीवेचा जल्लोष, त्या जाणीवेची पेरणी शिक्षणातून व्हायला पाहिजे, साहित्यातून व्हायला पाहिजे. आपली दुःखमुक्त मानवता हा प्रत्येक साहित्यिकाचा धर्म असला पाहिजे, हा देवाद असला पाहिजे. दुःखमुक्त मानवता जर ध्यास नसेल साहित्यिकाला तर त्याचं साहित्य पुचकामी आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा विचार, अण्णाभाऊ साठेचा विचार, महात्मा फुल्यांचा विचार, बसवेश्वराचा विचार, आगरकरांचा विचार
एकूण सगळ्या महात्मा गांधीसह एकूण सगळ्या महापुरुषांचा विचार, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांचा विचार, भाऊराव अण्णांचा विचार हा समतावादी विचार आहे. माणसाला माणूस बनवणारा विचार आहे. या विचाराची पेरणी आणि जागरण, या विचाराचं प्रसारण साहित्याच्या माध्यमातून व्हायला पाहिजे. ते इंग्रजी साहित्य असो की मराठी साहित्य असो, साहित्याचा चेहरा कोणताही असो. दुसरी गोष्ट, मराठी आणि इंग्रजीचं भांडण नाही. मराठीला रोजगाराची भाषा बनवणं हे महत्वाचं आहे. मराठीमध्ये एवढं मोठं साहित्य महाकाव्य असून चालणार नाही. ती भाषा, मराठी भाषा रोजगाराची भाषा व्हायला पाहिजे, व्यवहाराची भाषा व्हायला पाहिजे. भाकरी देणारी मराठी ही मला श्रेष्ठ मराठी वाटते. आणि इंग्रजी जी नोकरी मिळते ती श्रेष्ठ आहेच. ती जगाची ज्ञान भाषा आहे. तिचा द्वेष करून चालणार नाही, तिचा विरोध करून चालणार नाही. ही उर्दू आणि मराठी, हिंदी आणि इंग्रजी या कुठल्याही जगातल्या कुठल्याही भाषेमध्ये द्वैत आणि विसंवाद असण्याचं कारण नाही. जेवढ्या भाषा जास्त येतील एखाद्या विद्यार्थ्याला तेवढा तो अधिक समृद्ध अशा प्रकारचा विद्यार्थी आहे. जग आता नवीन जवळ आलेलं आहे. वकिलाती निर्माण झालेले आहे. दुभाषाचं काम वाढलेलं आहे. मराठीच्या एखाद्या विद्यार्थ्याला जर्मनच्या भाषेमध्ये शिकून त्याला जर्मनीमध्ये दूत म्हणून नेमून घेता येईल. मग जर्मन भाषेचं, इंग्रजी भाषेचं, रशियन भाषेचं, चिनी भाषेचं आपल्याला वेळ लागलं पाहिजे. जेवढी भाषा जास्त अवगत होईल त्याच्यातली समृद्धता, त्याच्यातली प्रगल्भता ही आपल्यापर्यंत संक्रमित होईल. आणि म्हणून व्यापक प्रगल्भ होणं हे माणसाचं वैशिष्ट्य आहे. चिवट आहे माणूस, दुःख आहे माहीत आहे, मृत्यू माहीत आहे, पण मृत्यूला टाळून, मृत्यूला वजा करून, त्या दुःखाला बळी न जाता आपला आनंद सुरक्षित कसा ठेवायचा, आपला जीवनाचा आनंद कसा वाढवायचा, व्यक्तिगत जीवन, समाज जीवन, राष्ट्र जीवन आणि विश्व जीवन, विश्वातला आनंद कसा वाढेल हा प्रयत्न नवीन अधिकाऱ्यांनी, नवीन साहित्यिकांनी, नवीन विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. आता विद्यार्थी केवळ या महाविद्यालयाचा विद्यार्थी असून चालणार नाही. तुमचं विद्यार्थी पण जागतिक स्वरूपाचं निर्माण झालं पाहिजे. तुमचं नागरिकत्व व्यापक असलं पाहिजे. तुम्ही भारताचे विद्यार्थी आहात एवढं पुरेसं नाही, मला भान नाही. विश्वाचे नागरिक म्हणून तुम्ही कसे उभे राहता, किती संपन्न होता, ज्ञान विज्ञानाची प्रगल्भता तुमच्यात किती येते. चंद्रावरती आपण गेलेलो होता, चांगली गोष्ट आहे. G20 मध्ये आपल्या पंतप्रधानांनी संबंध जगाला साथ घातली आहे. पृथ्वी एक कुटुंब आहे. आपण कुटुंबातल्या माणसासारखं राहिलं पाहिजे. पण पंतप्रधानांच्या बोलण्यामध्ये विसंगती आहे. जगाला सांगतात की कुटुंबाप्रमाणे राहा. गांधीच्या समाधीला सगळे जाऊन राष्ट्रप्रमुख आपल्याला तिथे प्रार्थना करतात. आणि या देशातल्या मुसलमानांना, अल्पसंख्याक लोकांना वेदना होईल अशा प्रकारची धोरणं आणि अशा प्रकारची दहशत निर्माण झालेली. माणसातली विसंगती माणसाची लबाडी ठरवते. पंतप्रधान लबाड असून चालत नाही, तो विवेकी असला पाहिजे. तो सर्वांना पोटात घेणारा पाहिजे. भारताचं पंचशील धोरण, भारताचं परराष्ट्र धोरण हे अनेक देशांना व्यापक अर्थानं कवटाळलं पाहिजे. मला माहित आहे जग मुस्लिम आहे, जग निग्रोंचं आहे. जगामध्ये संबंध उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया, चीन, पाकिस्तान सारखे वेगवेगळे देश आहेत. शत्रुत्व आहे. तिसरं महायुद्ध कायमचं संपवावं या दृष्टीनं आपले प्रयत्न चालू आहेत. त्या प्रयत्नाला जगाची साथ द्यावी हा मोदींचा प्रयत्न आहे. तो मला प्रयत्न आवडतो. एखाद्या माणसामध्ये सगळंच वाईट नसतं. त्याचा विवेकानं विचार केल्यानंतर तो माणूस विधायक कुठे आहे. पृथ्वीला संबंध वसुदैव कुटुंबकम म्हणणारा माणूस हा निश्चितपणे मला आवडतो, निश्चित आवडतो. आणि म्हणून या व्यापक अर्थाच्या स्पॅनमध्ये, विश्वात्मक संदर्भामध्ये या सेमिनारचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. आणि या संबंध उद्घाटनाच्या निमित्तानं आपल्यातले जे स्कॉलर आहेत त्या स्कॉलरने आपापली भूमिका मांडावी. व्यापक भूमिकेमध्ये हे संबंध सेमिनारचा विषय त्यांनी घ्यावा आणि आपल्याला प्रबोधित करावं, उद्बोधित करावं. या संबंध महाविद्यालयाचं एक भाग्य असं मी मानतो. संजय मिस्त्री सारखा एक अत्यंत ऍक्टिव्ह, त्याचं वय आता मला माहित नाही, तो कमीत कमी 30-35 मधला असला पाहिजे असं मला वाटतं. असा सुंदर अशा प्रकारचा हा अभ्यासू माणूस, मराठीचा प्राध्यापक असून इतिहासामध्ये बुडी मारतो, हस्तक्षेप करतो आणि तो अत्यंत मूलभूत अशा प्रकारचे त्याच्यातलं ज्ञान शोधून काढतो. असा संशोधक प्राध्यापक या महाविद्यालयाला मिळाला आणि या महाविद्यालयाच्या परिसरामध्ये अत्यंत रमून जातो. भोवताच्या गड किल्ल्यामध्ये, वनराईमध्ये, निसर्गामध्ये रमून जातो, एकरूप होतो. हे अत्यंत महत्वाचे आहे. आमच्यासारख्या पाहुण्याला सुद्धा परकं वाटलं नाही. ते त्याच्या स्वागताच्या भूमिकेनं, त्याच्या पाहुणचारामुळे आपल्या कॉलेजची भेट ही अविस्मरणीय आहे. आणि अशा प्रकारची भूमिका व्यक्त करून आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देऊन माझं हे भाषण संपवतो. जय हिंद.